अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करते। आणि आज या आभार सभेच्या निमित्ताने आणि विजयी मिरवणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, राजुरी गावचे ग्रामनेते आदरणीय दीपक शेठ आवटे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी यांचा सामूहिक नामोल्लेख करते। आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व ग्रामस्थांचे आणि माझ्या माता भगिनींचे मी या ठिकाणी स्वागत करते। आज खरं तर जेव्हा निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्या, मला उमेदवारी मिळाली आणि प्रचाराला सुरुवात झाली आणि तुम्ही लोकांनी खरं तर ही निवडणूक मनावर घेतली आणि जीवाचं रान करून तुम्ही आमच्या माठी उभी राहिले, त्याबद्दल खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते। आज खरं तर आपल्या या राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये ही खरं तर ऐतिहासिक अशी निवडणूक झालेली आहे। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 4501 मतांनी माझा विजय झाला। हा विजय खरं तर मी तुम्हा सर्वांना आपल्या राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटातील सर्वच माझ्या सर्वसामान्य जनतेच्या चरणाशी विनम्रपणे समर्पित करते। मी प्रथम शरददादा सोनवणे यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते, कारण शरददादांनी एका सर्वसामान्य घरातील व्यक्तीला ही उमेदवारी दिली आणि ही निवडणूक लढण्याची संधी दिली, त्याबद्दल दादा खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते। आज जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा मी प्रचारासाठी प्रत्येक गावामध्ये जात होते, तेव्हा खरं तर पंकज भाऊंचे जे सहकारी होते आणि दादांचे कार्यकर्ते होते त्यांनी खरं मला कधी जाणून दिलं नाही की तुम्ही नवीन आहात। मला कधी वाटलंच नाही की मी नवीन या क्षेत्रात नवीन येते। खरं तर ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नव्हती, माझ्यासाठी तुम्ही सर्वजण अनोळखी होते, परंतु तुम्ही सर्वांनी दिलेला प्रेम आणि आशीर्वाद आम्ही कधीच विसरणार नाही। ज्या ज्या गावात मी जाईल त्या त्या गावातील कार्यकर्त्यांनी मला एवढं मार्गदर्शन केलं, प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी ते मला आवर्जून घेऊन जात होते, लोकांच्या ओळखी करून देत होते, त्याबद्दल खरं तर मी तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानते। आज पंकज भाऊंचे जे तरुण सहकारी मित्रमंडळी होते त्यांनी अगदी जीवाचं रान केलं आणि आपल्या या सगळ्या राजुरीमधील तरुण मंडळी असतील, प्रत्येक गावातील तरुण मंडळींनी अगदी जीवाचं रान करून आपला विजय जोपर्यंत संपत होत नाही तोपर्यंत ते आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याबद्दल खरंच त्यांचेही देखील मी या ठिकाणी आभार मानते। आमची गावकी असेल, आमची भावकी असेल, राजुरी गावातील सर्व ग्रामस्थ असतील, खरं तर तुमचे या ठिकाणी जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत। आणि आज खरं तर निवडणुका झाल्यात, प्रचार संपला, निवडणुका झाल्यात आणि हा आज विजय आपल्याला मिळालाय। परंतु आता आपल्याला या राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाचा आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला विकास करायचा आहे। आणि मी माझ्या पहिल्या भाषणात म्हटले होते की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात विकसित गट करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि आजही सांगते, दादांनी मगाशी सांगितलं आपल्या जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून देखील आपला हा राजुरी बेल्ला गट पाहण्यासाठी लोक येतील। नक्कीच मी संपूर्ण माझं जीवाचं पूर्ण बाजी लावून आपला हा राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात विकसित गट करेल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करते। आणि आज खरं तर तुम्ही दिलेला आम्हाला हा मतदान रूपी आशीर्वाद हा मी कधीच विसरणार नाही, आयुष्यभर तुमची ऋणी राहील आणि या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होणार नाही। तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील। आणि खरं तर आज तुम्ही एवढे जण एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या या आनंदामध्ये सामील झालात आणि हा तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद दिला, त्याबद्दल देखील तुमचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि थांबते।